नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन श्री गजानन। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे महाशिवरात्र, तर तुम्ही कशी साजरी केली व कशा पद्धतीने पूजा केल्या नक्की मला शेअर करा। माझी पण पूजा वगैरे झाली व आपल्या दुकानामध्ये पण गजानन महाराजांना धूप अगरबत्ती वगैरे लावून माझं पण इथं सर्व व्यवस्थित झालं। आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे। तर त्या अगोदर थोडं मी तुम्हाला काल आपल्याला एक ब्लाऊज रिपेअरिंगला आलेलं आहे ते दाखवते। कारण हे जे ब्लाऊज आहे मैत्रिणींना त्या ताईंना येत नाहीये, कारण हे त्यांच्या लग्नाच्या अगोदरचं ब्लाऊज हे बघा, एक टक्सवालं ब्लाऊज आहे व तिच्यामध्ये कप टाकलेले आहे आणि आतमध्ये आहे ना त्याला कुठंच मार्जिंग नाही। हे बघा, अजिबात मार्जिंग नाही, एक स्ट्रीप आहे। तर त्या ताई मला म्हटल्या की तुम्हाला याचं काही करता येईल का? तर मग मी त्यांना सुचवलं की आपण आहे ना, कारण मार्जिंग नसल्यामुळे मला पण तिथं कुठं कापड वाढवता येत नव्हता। मग मी त्यांना असं सुचवलं आणि त्याला पाठीमागं हुक आहे आणि पुढं कप आहे। तर मग मी काय सांगितलं, आपण ह्या साईडला आहे ना इथं असं छोटंसं पॅच लावून डिझाईन वगैरे तयार करू असं। तर मग माझ्याकडं हा कापड उपलब्ध होता, मी मागं लग्नाचे ब्लाऊज शिवले होते। तर हा कापड बरोबर त्याला मॅच होतो बघा। तर मी आता हे पाठीच्या भागाला टाकून असं चौकट तयार करून त्याला असं मागं हुक वगैरे लावेल व त्या ताईंनी ही लेस सांगितली आपल्याला लावायला पाठीच्या भागाला, म्हणजे कमरेच्या साईडला खालती इथं लेस लावायची सांगितली त्या ताईंनी, ही काढून टाकायची सांगितली आपल्याला। संपूर्ण अशी इथं लेस सांगितली त्यांनी, त्या म्हटल्या की छान वाटेल आणि ही लेस मग मी बघते जर कधी जमलं तर त्या साईडला लावून देते त्यांना। व हे ब्लाऊज झालं ना मैत्रिणींना, तर मी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेअर करते कशा पद्धतीने ते ब्लाऊज वाढवलं म्हणून आणि सकाळी नाही का मैत्रिणींना एक साडीवाले आपल्या दुकानामध्ये आले होते, तर ते म्हटले की आम्ही कलकत्ताहून आलेलो आहे, कलकत्ताहून आलेलो आहे, तर आमच्याकडनं साडी घ्या। आता मला तर माझ्याकडे इतक्या साड्या आहेत, मी आता दिवाळीला माहेरी गेले होते, काका भाऊ चुलते यांनी खूप साड्या घेतलेल्या होत्या मला। पण काय झालं मैत्रिणींना, मी अजूनपर्यंत एक पण साडी तिच्यातली काढलेली नाही, कारण वेळ भेटत नाही आणि प्रत्येकाचं असतं, प्रत्येक टेलरची एकच हे असते बोम की स्वतःचं शिवून होत नाही। तसं पण माझी 30 गत आहे, माझ्याकडं 5-6 माझे स्वतःचे ड्रेस व 5-6 साड्या सांगलेल्या आहे, पण माझी एक पण साडी ब्लाऊज शिवून झालेलं नाही। तर मग मी मला ब्लॅक कलर आवडतो, तर त्याने इतक्या साड्या दाखवल्या, मग मी ही ब्लॅक कलरची साडी घेतली। हे बघा, वारली पेंट आहे आणि तिची घडी अगदी म्हणजे आपला फॉलची पिशवी असते ना त्याच्यामध्ये आपण फॉल असतो ना, फॉलच्या पिशवीमध्ये जसा फॉल असतो तशीच ती साडीची घडी बघा। हे बघा, तर मी तुम्हाला ती साडी आता दाखवते। हे बघा, मी साडी काढली, मी पण नव्हती खोलून बघितली, कारण त्याने दुसरी एक साडी सेम अशी दाखवली होती मला आणि खूप छान साडी बघा। हे बघा, तर मला ही साडी प्रचंड आवडली। आता याचा मोह कधी लागतो ते देवालाच माहीत, कारण काय माझ्याकडे प्रचंड साड्या शिल्लक आहे कपाटामध्ये, पण मला त्याचा अजिबात वेळ भेटत नाही। तर आपण ही साडी आता खोलून बघूया। हे बघा मैत्रिणींना, खूप सुंदर साडी ही बघा। आता ह्या साडीची किंमत त्याने आपल्याला सुरुवातीला 1,500 रुपये सांगितली होती आणि त्याची बवणी वगैरे म्हणतो ना आपण, ते झालेलं नव्हतं। तो खूप हे करत होता, घ्या ना दीदी घ्या ना दीदी। मी म्हटलं जाऊ दे, पोटासाठी कोणी पण फिरतं उन्हातानामध्ये। मग मी त्याच्याकडनं ही एक साडी घेतली, तर त्याने मला मग ती 300 रुपयाला दिली। तो म्हटला की 2 घ्या, पण म्हटलं नको माझ्याकडं, कारण मी अशी सेम एक साडी घेतलेली आहे ऑरेंज कलरमध्ये, थोडा इटकरी कलर आहे, घातली ना मैत्रिणीनं ही साडी इतकी सुंदर दिसते। फक्त एवढं आहे की ही साडी
थोडी फुगते पण घातल्यावर खूप सुंदर दिसते. हे बघा मी तुम्हाला दाखवते किती सुंदर आहे. पदर पण बघा किती सुंदर आहे. मला आवडली त्यामुळे मी ती घेतली. तेव्हा मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो माझी साडी कृपया सांगा तसं. हे बघा किती छान वाटते साडी. मला तर प्रचंड आवडली. आता त्याला मुहूर्त याला लागतो का पुढच्या संक्रांतीला लागतो ते काय माहीत, कारण सध्या माझ्याकडं काम पण खूप आहे आणि माझं स्वतःचं शिवण्याचं असलं की मी ते कट वगैरे करून ठेवते, पण त्याला मुहूर्त लागत नाही. व माझ्याकडं कोणी असं शिकायला आलं किंवा एखादी मावशी कामाला लागली तर मग मी माझं त्यांच्याकडनं काढून घेत असतो. आता मी घरून पण एक साडी आज कपाटातून काढून आणली. हलकी भावाचं दुकान आहे माझ्या पाचोरा जवळ एक गाव आहे आमचं कुराड, तर त्या ठिकाणी छान असं वैष्णवी साडीचं दुकान आहे, भावाचं होलसेल आहे. तर मी तिथून एक छान दुकानातून साडी काढून आणली. तर हे बघा मैत्रिणींना, तर ही साडी बघा, ही पण इतकी सुंदर आहे ना. हे बघा, आणि हिची किंमत फक्त आहे ना 350 रुपये. कशी पण घाला, आणि मला अशा साड्या खूप आवडतात. हे बघा मैत्रिणींना, हे पदर आहे, हे ब्लाऊज पीस आहे. ॲक्च्युली मी हे काढणार आहे कारण मला ही साडी प्रचंड आवडली. तसे माझ्याकडे कपाटामध्ये हिच्यामध्ये जे पाकळ्या आहेत ना, हे बघा ऑरेंज आणि हे असं ब्लॅक ग्रे असे ब्लाऊज आहेत माझ्याकडे शिवलेले. पण मला ही साडी इतकी आवडली ना, मी कुठं ती अशी तवरूत आमच्या कॉलनीमध्ये काही झालं किंवा काही कार्यक्रम आला छोटंसं असं पटकन घालता येतं आपल्याला. आपण जास्त भारी घालू शकत नाही ना. खूप कुठं काही घटना झाली काही झाली तर ड्रेस पण आपण कुठं घालून जाऊ शकत नाही. तर हे बघा किती सुंदर साडी. तर मी ही साडी आज पिको फॉलला व ब्लाऊजला आणली. कसं पण करून मी ही 4 दिवसामध्ये याचा ब्लाऊज आणि हे कम्प्लीट करणार असे. तर मी घातल्यावर दिसेलच तुम्हाला ही साडी, पण मला प्रचंड आवडली. तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जय गजानन, श्री गजानन. धन्यवाद.